चला स्पर्धा आपण पाहतोय पंचक्रोशी चषक 2026. पहिला सामना आपण पाहतोय पाचरल बी विरुद्ध कामतवाडी तुळशी. हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारली जाईल, कारण पाचरल संघाने सांगितलंय की 4 ओव्हरच्या षटकामध्ये अनिकेत आणि निखिल नवीन यांना आपण पाहतोय. त्यांना इकडे घेऊ का? तो एक जण बोललेला तो गेला खेळायला. हा काल पण नाईटला होतो. चला वळतोय सामन्याकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुवस्तु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना तसेच गणरायाला वंदन करून मी मराठी समालोचक अल्पेश जोशी या सामन्यासाठी समालोचनासाठी तयार आहे. दोन संघ देखील तयार आहेत. आपण पाहतोय एक साईडला पाचरळ बी संघ, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय कामतवाडी तुळशी संघ. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गणपती बाप्पा. चला चालू होतोय सामना. पहिलाच चेंडू आपण पाहतोय. पंच हात समांतर करून नियम क्रमांक 22 वाईट चेंडू. पहिलाच चेंडू एक अतिरिक्त मारा आपल्याला पाहायला भेटला. म्हणजे श्री गणेशा कुठेतरी कामतवाडीसाठी चांगलं झालेलं आहे. पाहूया पुढीलचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. हो पुढे केलेला चेंडू पाहूया झेल होते का, परंतु पहा थोडस प्रयत्न कमी पाहायला भेटतोय इकडे. आणि नक्कीच एक धाव इकडे पूर्ण केलेली आहे कामतवाडी संघाने. नक्कीच धावांचं श्री गणेशा इकडे करताना आपल्याला पाहायला भेटतोय. आपण पाहतोय दोन खेळाडू, एक साईडला अविनाश, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय नवीन. नक्कीच तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. एक ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय, तपस्या मैदान. ओहो पुन्हा एकदा लेग साईडला केलेला चेंडू पाहायला भेटला, पायावर आदळला. पाहूया काय होतंय, काय घडतोय. एक धाव घेण्यामध्ये इकडे यश प्राप्त झालंय नवीन यांना. संघाची वैयक्तिक धावसंख्या धावून पोचलेली आहे 2 चेंडू आणि 3 धावा. कुठेतरी सर चांगली इकडे फलंदाजी करावी लागेल, कारण की आपण पाहतोय मैदान आणि पॉवर प्ले, 1 ओव्हरचा पॉवर प्ले देखील आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 40 ते 45 धावा कुटाव्या लागतील, कारण की आपण पाहतोय स्पर्धा पंचक्रोशी 2026 चा महासंग्राम. ओहो चांगला गॅपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय चेंडू. 1 बाउन्स 2 3 4 चेंडू सरळ निघून गेला. या स्पर्धेतील पहिला चौकार. देऊया संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. जास्त टाइम घ्यायचा नाही, वेळेचं बंधन असणार आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची आहे. अन्यथा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. परंतु काय फटका एक्झिक्यूट केला होता, काय सुंदर फटका पाहायला भेटला. लॉंगच्या दिशेने गेलेला चेंडू. खरोखरच चांगले फलंदाज मानले जातात अविनाश यांना. का म्हटलं जातं ते दाखवून दिलंय. पुरेपूर चांगला फटका पाहिला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टोळवलाय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. आणि पंचांनी दोन्ही हात वरती करून सांगितलंय गेलाय चेंडू षटकार डीजे. एक्झिक्यूट करताना आपल्या पायावरती आदळला. यॉर्कर बॉलचा प्रयत्न होता, परंतु थोडासा मागे केला चेंडू आणि त्याला सरळ भिरकावून लावलं. लॉंग ऑफच्या दिशेने सीमा रेषा पार षटकार. आणि चांगली फलंदाजी ते कर्णधार आपल्याला अविनाश यांच्याकडून पाहायला भेटते, अनिकेत यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या चौकार लगावला, त्यानंतर षटकार पाहायला भेटला. पाहूया पुन्हा एकदा. हो आता चेंडू चांगला पाहायला भेटला. कुठेतरी गोलंदाजाने कमबॅक केलाय, पायावर आदळला गेला आणि काही समजलं नाही. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलेला, म्हणजे ऑफ ब्रेक केलेला बॉल आपल्याला पाहायला भेटला. आणि नक्कीच षटक संपलेला. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती.
चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 5 चेंडूमध्ये पॉवर प्लेमध्ये 13 धावा कुठल्या गेल्यात. चांगली फलंदाजी आपल्याला अनिकेत यांच्याकडून पाहायला भेटली. एक चौकार पाहायला भेटलं, एक षटकार पाहायला भेटलं. पाचल संघ विनंती असेल की आपण जास्त वेळ घेऊ नये, टीम मीटिंग जास्त करू नये, कारण की वेळेचं बंधन असणार आहे. कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये जर का असं घटित आलं तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आता डी सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागणार आहे. चला पुन्हा पुन्हा सज्ज गोलंदाज गोलंदाज देवेश यांना पाहतोय आपण. एक यंगस्टार खेळाडू आपल्या समोर आता पाहायला भेटतोय. जर्सी क्रमांक 24 या आकड्याने नक्कीच देवेश पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. आता पाहूया काय होतोय, काय घडतोय. तुम्हाला कुठेतरी धावा थांबवायला लागतील, प्रयत्न करावा लागेल. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू थोडासा फ्लायटेड चेंडू पाहायला भेटला. लॉंगनच्या दिशेने गेलेला चेंडू, एक धाव पुणे. बघता बघता दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. काय होतोय, काय घडतोय, परंतु इकडे चांगली कॉलिंग आपल्याला या दोन खेळाडूंमध्ये पाहायला भेटली. दादा चांगला आयोजन नियोजन आपण पाहतोय. खरोखरच या आयोजनाबद्दल काय बोलाल तुम्ही? खरोखरच पर्व 30ला आहे. त्या तिसऱ्या पर्वामध्ये कोण होणार या महासंग्रामातील विजेता संघ? धन्यवाद अल्पेश सर. जॉन्टीज नावाने फेमस असलेले आपले समालोचक आणि मधुर आवाज आहे त्यांचा, आणि DBNच्या माध्यमातून आपल्याला त्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोचणार आहे. आता बघितलं तर पहिलं षटक संपलेलं होतं आणि हा फटका पुन्हा उचललेला उंच, आणि हा क्षेत्ररक्षकाला काय समजलं नाही, डोक्यावरून एक बाउन्सने हा चौकार, झणझणीत चौकार. जाऊया डीजेकडे. ऐक चांगला फटका एक्झिक्यूट करताना आपल्याला पाहायला भेटला. थोडासा प्रयत्न करायला पाहिजे होता, कॅचच्या दिशेने यायला पाहिजे होतं. आपण कॅचचा विचार केला, तर कॅचसाठी तुम्ही थांबलात. चेंडू वन बाउन्स झाला, सरळ तुमच्यावरून सीमारेषा पार गेलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. पुन्हा एकदा आपण पाहतोय देवेश सज्ज. पाहूया कशा रीतीने येते. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन समोरच्या दिशेने केलेला चेंडू, थोडीशी फंबल झाले तिकडे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा इकडे कंप्लीट करताना पाहायला भेटतात. या धावा कुठेतरी तुम्हाला थांबवाव्या लागतील. तुम्हाला चांगली धावसंख्या, जर थोडंसं कमी धावसंख्येमध्ये तुम्हाला जर का संघाला अडवायचं असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. सर नक्कीच, म्हणजे आपल्या संघाची स्थिती जर सांभाळायची असेल, मजबूत करायची असेल, तर तुम्हाला फिल्डिंग चांगलीच करावी लागेल. गोलंदाजीमध्ये सुद्धा कमबॅक करताना दिसतोय हा देवेश. पहिल्या षटकात जेव्हा धावा कुठल्या होत्या त्याच्यानंतर कमबॅक करतोय, आणि हा समोर स्लोअर वन बॉल, आणि फलंदाजाने एक धाव घेतली, चोरटी धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघूया दुसरी धाव पूर्ण करतायत काय, आणि अशा पद्धतीने 2 धावा. अल्पेश सर काय सांगाल यांच्या रनिंग बिटवीन द विकेट बद्दल? नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. जर का पहिला स्लोवर वन कोणी टाकला असेल आपल्या क्रिकेटमध्ये तर तो आहे एनएल डोनाल्ड. आणि खरोखरच एक मोठा आणि म्हटलं जातं वेगवान चेंडू करणारा म्हणजे तो देखील एनएल डोनाल्ड होता. त्यांनी देखील स्लोवर वन केला आणि कुठेतरी फसवा चेंडू तेव्हापासून सुरुवात झाली, आणि तो आतापर्यंत पहा. हा दिवेश देखील त्याच पद्धतीने चेंडू आपल्याला पाहायला भेटत त्याच्याकडून. पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू, परंतु आता प्रॉपर टायमिंग पाहायला भेटलाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार. षटकार डीजे. किती आल्या ते पण नाही ना. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आपण पाहिलं पहिला षटक, त्याच्यामध्ये 13 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर आपण हा दुसरा षटक पाहिला, त्याच्यामध्ये देखील 16 धावा येताना आपल्याला पाहायला भेटला. म्हणजे कुठेतरी तुळशी संघ चांगल्या मनस्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचले 29 या आकड्यावरती. तिसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रियेश यांना. बघा प्रियेश नौका खेळाडू आहे.
यंग जनरेशन मधला खेळाडू आहे, कशा रीतीने गोलंदाजी हाताळली जाईल त्याच्याकडून, कारण धावसंख्या आपण पाहतोय 29 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिला चेंडू, ओहो थोडस वेगळं, हो हो हो, चांगली गोलंदाजी म्हणायला, पहिला चेंडू चांगला हाताळताना आपल्याला पाहायला भेटला. प्रियेश थोडीशी गोलंदाजी आपण पाहू शकता, थोडंसं आगळं वेगळे ऍक्शन आपल्याला पाहायला भेटते त्यांच्यामध्ये, थोडंसं कुठेतरी. सर हा गावावरून आलेला मुलगा आहे आणि पाचव्या संघाने त्याला संधी दिली आहे. बघूया या संधीचं सोनं काय करतोय ते. नाही, ज्या पद्धतीने पहिला चेंडू हाताळला, कुठेतरी चांगला षटक आपल्याला पाहायला भेटणार. पुन्हा एकदा उंच उडलाय चेंडू, पाहूया झेल होईल का, कॅच बनी, मॅच बनी. प्रयत्न प्रयत्न झालाय, सक्सेस, मोठा गडी फसला गेलाय आणि चेंडू सरळ झेलबाद झालाय. देऊया संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. आपल्या प्रियेशकडून पहिला चेंडू हाताळला गेला, त्याच्यावरती देखील एज लागताना आपल्याला पाहायला भेट. दुसऱ्या चेंडूवरती थोडासा मिस्टॉक पाहायला भेटला आणि एलिव्हेशन कमी त्या शॉटमध्ये पाहायला भेटले आणि गडी बाद झाला. म्हणजे कुठेतरी पार्टनरशिप तोडताना आपल्याला प्रियेश पाहायला भेटला. चला पुढील चेंडू आता पाहूया कशा रीतीने हाताळला जाईल. ओहो, पुन्हा एकदा फुल टच, लोअर वन फुल टच चेंडू आपल्याला पाहायला भेटला. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, फेकी होईपर्यंत आपल्याला 2 धावा कंप्लीट होताना पाहायला भेटत आहेत. या 2 धावांनी संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 32 या आकड्यावरती. चला या सामन्यानंतर लगेचच इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. आरसीसी आंबवणे संघ विरुद्ध आंबेडकर नगर आंबवणे, या 2 संघाच्या कर्णधारांनी लक्षात ठेवायचा. इनिंग, ओ हा कुठेतरी खराब चेंडू या षटकातला पाहायला भेटला, चुकी, आणि या चुकीला पुढच्या चेंडूवर माफी मिळेल का हे बघणे योग्य असेल, कारण सुवर्ण संधी फलंदाजासाठी असेल, कारण की नो चेंडू घोषित केलाय पंचांनी, म्हणजे फ्री हिटचा चेंडू असेल सर. नक्कीच आतापर्यंत प्रेसने चांगली गोलंदाजी हाताळली आहे, परंतु हा ही एक अवांतर धाव आणि हा जो चान्स आहे तो फलंदाजाला आहे. बघूया फलंदाज काय करतो या ह्या चेंडूवर. हा उंच उड, स्लोवर वन आणि हा कट केलेला क्रीपर स्टेप झाले आणि एक धाव पूर्ण केले ते नकुल याने. हो, नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कुठेतरी प्रभावित केलं या गोलंदाजाने. जर का एक चेंडू नो चेंडू सोडला तर बाकीचे आपण 4 चेंडू चांगल्या रीतीने हाताळताना आपल्याला प्रियेश हा खेळाडू पाहायला भेटतोय. थोडी आर्म ऍक्शन देखील आपण पाहतोय, थोडी आगळी वेगळी आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा सज्ज प्रिय, हा हा हा, पंच वळलेत, पंचांनी हात समांतर करून सांगितलं की हा वाईट चेंडू घोषित केला गेलाय आणि नियम क्रमांक 22च्या नियमानुसार या गोलंदाजाला दंडित केलं गेलंय. अशा रीतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 या आकड्यावरती. तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता प्रियेशने देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. पाहूया किती धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. नक्कीच अजयजी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू करण्याचा प्रयत्न, थोडासा वेग कमी पाहायला भेटला, गॅपच्या दिशेने मारलाय चेंडू, सरळ निघून गेलाय, सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय सुरेंद्र ना. आपण प्रत्येक षटक पाहिला 2 डिजिट मध्ये जाताना पाहिला. पहिला षटक 13, दुसरा षटक 16, तिसऱ्या षटकामध्ये 11 आल्या. कुठेतरी आपल्या प्रियेशकडून चांगली गोलंदाजी पाहायला भेटली, परंतु शेवटच्या चेंडूवरती थोडीशी कुठेतरी चुकी आपल्याला पाहायला भेटली. चेंडू सरळ शॉर्ट ऑफ लेन केला गेला, त्याला सरळ पाठवून दिलं लॉंगॉनच्या दिशेने, सरळ चेंडू निघून गेला होता, चौकार. म्हणजे त्या 4 धावा कुठेतरी
साजेशा ठरतील तुळशी संघासाठी. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आपण पाहतोय सुरेंद्र यांना. पाहूया कशारित्या षटक हाताळला जाईल यांच्याकडून. चांगली फलंदाजी होते तुळशी कामतवाडी संघाकडून. चला पहिला चेंडू घेऊन सुरेंद्र पाहूया. पहिला चेंडू मारा केलाय लॉंग ऑफच्या दिशेने, एक धाव घेतले परंतु चांगली पाहूया फेकी देखील तेवढी चांगली पाहायला भेटते. या फेकीने दोन धावा इकडे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला भेटत. सुरेंद्र यांच्या गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आता धावसंख्या जशी पाहिजे होती साजेशी धावसंख्या तुळशी संघाने उभारलेली आहे, परंतु पहा नाण्याच्या दोन बाजू असतात, एक बाजू अजूनही बाकी आहे. पाहूया काय होतंय काय घडतोय अजूनही. अनिकेतने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे आणि तुळशी संघाला हा रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न आणि हा बहुतेक कॅचचा प्रयत्न करायला पाहिजे होता आणि हा एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव पूर्ण केलेत, 2 धावा दुसऱ्या चेंडूवर पुन्हा 2 धावा. सुरेंद्र गोलंदाजी चांगली करतोय, तेवढंच क्षेत्ररक्षणाचं ज्यांना सहकार्य चांगलं मिळतंय. जॉन्टी सर काय सांगाल आतापर्यंत झालेले धावा तुम्हाला कितीपर्यंत टार्गेट वाटतो या तुळशी कामतवाडी संघाचा? अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया किती धावा होतात. सेट बॅटर आपण पाहतो थोडीशी ईज, थोडासा एलिव्हेशन कमी असलेला चेंडू पाहायला भेटला आणि खरोखरच चांगली गोलंदाजी सुरेंद्र यांनी देखील केलेली आहे. पहिला चेंडू आपण पाहिला 2, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, अजूनही 2 धावा, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुठेतरी 2 चेंडू निर्धाव आले तर चांगली आपण धावसंख्या उभारली जाऊ शकते असं म्हणू शकतो, परंतु हे 2 चेंडू तुम्हाला चांगले करावे लागतील. तेवढेच चांगले आपण फलंदाजी करताना आपण अनिकेतला अजून देखील पाहतोय, ज्याच्या बॅटीतून आपल्याला एक षटकार देखील येताना पाहायला भेटला, एक चौकार देखील. पुन्हा एक निर्धाव चेंडू पाहायला भेटला होता. यष्टी रक्षकाकडून आपल्याला चुकी होताना पाहायला भेटते. या चुकीची भुगतान म्हणजे स्ट्राईक रोटेट झालेला आहे. आता स्ट्राईकला आलेत अनिकेत, सेट बॅटर आपण पाहणार आहोत अनिकेत. आता कशा रीतीने हा शेवटचा चेंडू हाताळला जाईल बघणे योग्य राहणार आहे. पाहूया अनिकेत विरुद्ध आपण पाहतोय सुरेंद्र. या इनिंग मधील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, त्याला मारा केलाय, चेंडू सरळ 1 बाउन्स निघून गेलाय, सीमा रेषा पार, चौकार. या पुढील होणारा सामना RCC आंबवणे विरुद्ध आंबेडकर नगर आंबवणे. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉस का बॉस या ठिकाणी यायचंय. लगेचच आपला नाणेफेकीचा कॉल घेण्यात येईल. आंबेडकर नगर आंबवणे विरुद्ध आंबवणे RCC आंबवणे या पुढील होणारा सामना. कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर यायचंय, टाइम नाही आपल्याकडे, स्पीडअप करायचंय. आंबेडकर नगर आंबवणे संघाचे कर्णधार विनंती असेल. नक्कीच आपण पाहतोय तुळशी कामतवाडी संघाने 50 धावा कुठल्यात आणि विजयासाठी 51 धावांचं आवाहन ठेवलंय पाचरळ संघासाठी. आता पाहूया पाचरळ संघ कशा रीतीने फलंदाजी करेल. अनिकेत त्याची खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. 22 धावा कुठल्या गेल्यात. वळतोय चांगली फलंदाजी आपल्याला अनिकेत यांच्याकडून पाहायला भेटली. 22 धावा कुठल्या गेल्या त्यांच्याकडून. नवीन यांच्याकडून चांगली फलंदाजी, 16 धावा त्यांच्याकडून पाहायला भेटला. नकुल यांनी देखील चांगली फलंदाजी. शेवटी एक गडी बाद झाल्यानंतर जेव्हा नकुल आले स्ट्राईकला, त्यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला, 2-1 म्हणजे 7 धावा त्यांच्या देखील कुठेतरी चांगल्या पाहायला भेटल्या. संघाची धावसंख्या झालेली आहे 50. विजयासाठी ठेवलंय आवाहन पाचरल संघासमोर 51 धावांचं. लक्षात ठेवायचं इनिंग ब्रेकमध्ये प्रत्येक संघाचा टॉस केला जाईल. एक साईडला आपण पाहणार आहोत RCC आंबवणे संघ, दुसऱ्या साईडला आपण पाहणार आहोत आंबेडकर नगर आंबवणे संघ. लगेचच दोन्ही कर्णधारांनी टॉसच्या बॉसकडे यायचंय. आमचे साथी समालोचक तसेच या महाराष्ट्रातील ज्यांचा बोलबाला आहे असे आयोजन करते वणे साहेब, हे तिकडे तुमचं टॉस तिकडे घेणार आहेत. नक्कीच लगेचच यायचंय. RCC आंबवणे विरुद्ध आंबेडकर नगर आंबवणे या 2 संघांमधील लढत. पाडवे साहेब, आपल्या पंचकृषी असोसिएशनचे खजिनदार पाडवे साहेब यांना विनंती करेन यापुढील होणारा टॉस आपल्या हस्ते होईल.
छापा आर सी सी आंबवणे आपला नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागलेला आहे. नेहमी आपण गावामध्ये एकाच संघातर्फे खेळतो, आज इथे वेगळं खेळतोय. काय वाटतं, काय आपली रणनीती असेल? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही 40 पर्यंत थांबायचा प्रयत्न करू त्यांना. बाकीचं आता गेम आहे ते. बरं, आपलाच संघ समोरच्या बाजूला खेळतोय, काय दडपण असेल किंवा काय? आणि धडपण असं काय नाही, आता गेम आहे तर म्हटलं खेळलाच पाहिजे पूर्ण आणि आम्ही जिंकायचा प्रयत्न करू त्यांच्यासमोर. धन्यवाद. आणि आपल्या संघामध्ये आहेतच, सुजित असेल आपला, तुमचे 2 ते बॉलर असतील. आता समोरच्या संघाला तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? एवढंच की त्यांनी चांगली फलंदाजी करावी, 50 पार करावा, बस एवढंच इच्छा आहे. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल आपल्या विरुद्ध बाजूला लागलेला आहे. आपली रणनीती कशी असेल? काय नाही, आम्ही बॅटिंगच करणार होतो, त्यामुळे ठीक आहे. आम्ही पण 50 पार करायचा प्रयत्न करू. बाकी आता बघू, लकवरती आहे. धन्यवाद. स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील तुम्हाला. आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. चला, दोन संघांमध्ये बॅटल होणार आहे. एक साईडला आर सी सी आंबवणे संघ सुजित गडशी यांचा संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे, तर दुसऱ्या साईडला आंबवणे संघ भेटणार आहे. बघू, आंबेडकर नगर आंबवणे संघ आहे. म्हणजे दोन्ही संघांमध्ये एकाच गावातील दोन संघ, मला असं वाटतंय एकाच गावातील दोन संघ तुम्हाला पाहायला भेटणार समोर समोर लढताना. चला, वळूया त्या सामन्याकडे, जिकडे आपण पाहतोय एक साईडला पाचरळ संघ, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय कामतवाडी तुळशी संघ. चला, पहिला चेंडू सुमित आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहतोय आपण पंचांनी नो घोषित केलाय. चुकीची फेकी करताना आपल्याला सापडले गेले तर सुमित, आणि नक्कीच पंच आपण पाहतोय. दोन नावाजलेले पंच आपण पाहतोय. पालघर जिल्हा असो, मुंबई परिसर असो, वारंवार या दोघांना आपण पाहिलेलं आहे. नवीन गोलंदाजीसाठी मार्ग आता तुम्हाला कुठेतरी शोधावं लागेल. कामतवाडी संघ, आपण चांगली धावसंख्या उभारले, कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉलर बॅन. नक्कीच आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत, ज्यांनी खरोखरच चांगली फलंदाजी केली. आपल्या संघासाठी 22 धावा कुठल्या गेल्या. गणेश यांना पाहतोय. नक्कीच ज्यांना आपण वंदन करून प्रत्येक चांगला शुभारंभ करतो, असे गणेश आपल्याला आता गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटणार आहेत. पाहूया कशा रीतीने हाताळला जाईल षटक. पहिला चेंडू स्लोवर वन चेंडू केलाय, समोरच्या दिशेने फटका गेलाय, चेंडू सरळ निघून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. दिशेने मारलेला चेंडू आणि सरळ 1-2 बाउन्स, आपल्याला सरळ निघून गेला चेंडू सीमारेषावर. पुन्हा एकदा गणेश सज्ज, पहा लेगच्या दिशेने कटवल्या चेंडू. झेलचा प्रयत्न होता, परंतु मिस फील्ड आपल्याला पाहायला भेटली. कुठेतरी चुकी चुकी चुकी, आणि या चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. आता कशा रीतीने फलंदाजी पाचरळ संघ करेल ते बघणे योग्य राहणार आहे सर. नक्कीच सर. म्हणजे आता पहिलाच जो फटका मारला होता तो विशालने, आणि जवळजवळ 50 धावा केलेल्या आहेत त्या कामतवाडीने. 51 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे पाचरळ संघाला. सुरुवात चांगली झाली आहे, बघूया हा पुढचा. आणि हा अवांतर धावेसाठी पंचांनी हात खोललेत, वाईडचा इशारा. 1 धाव भर पडते पाचरळ संघासाठी. नक्कीच तुम्ही बॅटिंग चांगली केली तर तुम्हाला फलंदाजी पण योग्य करणं गरजेचं आहे. आपण पहिला चेंडू एक नो बॉल चेंडू हाताळला गेला, त्याच्यानंतर फ्रीडच्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर एक सिंगल धाव आपल्याला पाहायला भेटली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा वाईट पाहायला भेटलं.
हो मागे येऊन मारण्याचा प्रयत्न पहा, पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू आपण पाहतोय, चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषा लगत चेंडू. ओहो फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा इकडे पूर्ण करताना पाहिल्या. चांगला बॉल पाहायला भेटला आपल्याला बरेच कालावधीनंतर. सर बघायला गेलं तर म्हणजे गोलंदाजी जी व्हायला पाहिजे क्षेत्ररक्षणाचा नुसार ती कुठेतरी होताना दिसत नाही आहे आणि त्याचा फायदा होतो तो पाचरळ संघाला. आत्ताच पहिला बॉल नो बॉल गेला होता आणि गणेशने सुरुवात केली, श्री गणेश गेला तो कामतवाडी संघासाठी. पुन्हा त्या थोडंसं कंट्रोल गोलंदाजीवर होत नाही आहे आणि त्याचा फायदा होतो पाचरळ संघाला. पुन्हा फिरकावण्याचा प्रयत्न आणि बॉल चाललाय 1-2 एकदम सरळ सरळ सपाट चौकार. धन्यवाद धन्यवाद जे शेवटचा चेंडू असेल या षटकातील, पाहूया कशा रीती हाताळला जाईल. पुन्हा एकदा मागे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु पहा क्षेत्ररक्षक सजवला गेलाय, परंतु त्यामागे आपण पाहू शकता चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये पाहायला भेटली. म्हणजे पहिला षटक संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली 16 या आकड्यावरती गेलेली आहे. म्हणजे कुठेतरी कॉम्बिनेशन आपल्याला चांगला पाहायला भेटतोय. पहिला षटक आपण पाचरळ संघाचा पाहिला, त्याच्यामध्ये देखील आपल्याला 13 धावा येताना पाहायला भेटला. तर दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाचरळ संघ फलंदाजी करताना आपल्याला 16 संघ करताना पाहायला भेटतोय. म्हणजे चांगली फलंदाजी आपल्याला दोन्ही संघांकडून पाहायला भेटलेली आहे. पाहूया अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकांमध्ये किती धावा, म्हणजे 51 धावांचा मोठा डोंगर तुम्हाला पार करायचा असेल तर कुठेतरी तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ज्या पद्धतीने नवीन आणि अनिकेत यांनी पार्टनरशिप बिल्ड केली होती त्याच पद्धती पार्टनरशिप करणं गरजेचं राहणार आहे. आता पाहूया पुढील षटक घेऊन आपण बॉलर आशिष. नक्कीच नवीन गोलंदाज आपण आशिष यांना पाहायला पाहतोय. पहिला षटक आपण गणेश यांचा पाहिला ज्याच्यामध्ये 16 धावा आल्यात. आता पाहतोय नवीन आशिष. ओहो चांगला, ओहो स्विंग अँड मिस. ॲक्शन ॲक्शन. तुम्हाला फलंदाजी तुम्ही चांगली केलीत, परंतु तुमच्या गोलंदाजीवर तुमचं नियंत्रण नाही. तुम्हाला गोलंदाज तयार करायला लागतील. पंचांजवळ वाद करू नये कृपया. बॉलिंग ॲक्शनचा थ्रो काढलेला आहे. चला पंचांनी दिलेल्या निर्णयावरती तुम्हाला ठाम राहावं लागणार आहे. लक्षात ठेवायचं आहे गोलंदाज तुम्हाला चेंज करावा लागणार आहे, कारण की प्रत्येक सामना हा यूट्यूब लाईव्ह म्हणजे DBN प्रेक्षेपणाद्वारे आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर तुम्हाला या प्रकारच्या चुका तुम्हाला कुठेतरी कमी कराव्या लागतील, कारण की तुम्हाला बघणारे लाखो करोडो जण आहेत. लक्षात ठेवायचं आहे आणि स्पर्धेचा नियम आहे आणि नियमानुसारच तुम्हाला चालावं लागेल. चला नवीन गोलंदाज पाहतोय आपण आता आशिषच्या ठिकाणी नकुल यांना. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात आणि नकुलचा पहिला बॉल. हा फुल टॉस घेतलाय आणि उंच उडालेला बघूया कॅच. पुन्हा एकदा अंपायरने हात खोललेत आणि चांगली कॅच पकडली होती, परंतु त्याचा फायदा झालाय तो पाचरळ संघाला. हाईट अच्छा लक्षात ठेवायचं 30 यार्डमध्ये आणि 30 यार्ड सर्कलमध्ये काही खेळाडू असतात. पहिला षटक पॉवर प्लेचा असतो ज्याच्यामध्ये 2 खेळाडू तुम्हाला बाहेर ठेवावे लागतात. त्याच्यानंतरचे जे षटक असतात त्याच्यामध्ये तुमचे 4 खेळाडू आतमध्ये, म्हणजे कीपर आणि बॉलर पकडून 6 खेळाडू तुम्हाला आतमध्ये ठेवावे लागतात. ही नियमावली आहे आणि नियमावलीनुसार पंचांची नक्कीच चांगली नजर आपल्याला पाहायला भेटते. पंचांनी पहिल्या चेंडूवरती नो घोषित केलाय नकुल यांना. चांगली झेल पण पाहायला भेटलेली, परंतु ओहो पुन्हा एकदा समोरच्या दिशेने केलेला बॉल. पाहूया 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय नवीन यांच्याकडून.
कुठेतरी चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, कारण प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक षटकामध्ये आपण पहिला चेंडू नो करताना आपल्याला पाहिलेला आहे. पुन्हा एकदा पहा अवतळलेला चेंडू. हो, फॉलोअर थ्रू मध्ये पाहूया काय होतंय, काय घडतोय. ओहो, पार्टनरशिप इकडे तोडताना आपल्याला पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या षटकातली. आणि नक्कीच ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे सुमित यांच्याकडून. ओहो, पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रॉपर टायमिंग पाहायला भेटलाय. चेंडू वन बाउंस सरळ निघून गेलाय. सीमारेषा पार, चौकार. डीजे प्रत्येक देवाचं एक वाहन असतो, त्याच प्रकारे हा वाहन देखील यमराजचा आपल्याला पाहायला भेटतोय. ते देखील आलेले आहेत मैदानामध्ये. नक्कीच त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. रुपेशजी खुश आपल्याला होताना पाहायला भेटत आहेत. जेव्हा ते येतात तेव्हा नक्कीच आपल्याला घाम फुटलेला असतो. चला पुढचा चेंडू पाहूया कशा रीतीने हाताळला. ओ, काय चेंडू पाहायला भेटला. थोडं पडल्यानंतर बाहेर येणारा चेंडू पाहायला भेटला. आणि निर्धाव बॉलची सांगता इकडे आपल्याला चांगलं षटक पाहायला भेटतोय कामतेवाडी संघाकडून. कामतवाडी संघाकडून. सर पहिल्यांदाच मला वाटतं हा निर्धाव चेंडू मिळाला या इनिंग्स मध्ये. हो, नकोले नक्कीच. जड. आतापर्यंत आपण पाहिलं जेवढे चेंडू हाताळले गेले त्या प्रत्येक बॉलवरती आपल्याला धाव येताना पाहायला भेटली. वा हा हा, काय फटका. टायमिंग प्रॉपर पाहायला भेटले. काय होईल काय घडेल, प्रयत्न चालू आहे. प्रयत्नाची पराकाष्ठ करावी लागेल. हो, कुठेतरी झेल धरणीला दान होताना पाहायला भेटलं. बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. हा ना मध्ये पाहूया. इकडे 3 धावा कंप्लीट होताना पाहायला भेटत. या आधीच्या नो चेंडूवरती चांगली झेल त्यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटलेली. आताही त्यांच्याकडे अपेक्षा होत्या. कर्णधार आणि सजवलं होतं क्षेत्ररक्षण आणि जबाबदारी दिली होती त्यांच्याकडे. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आणि कामतवाडीला तो फटका पडलाय. एक धाव 2 धाव करता करता 3 धावेचा फटका पडलाय. संघाची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकानंतर 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने पाचरल संघ गोलंदाजी करत होता त्यावेळेला देखील 2 षटकामध्ये आपल्याला 29 धावा पाहायला भेटल्या होत्या. आता आपल्याला 28 धावा सरासरी कुठेतरी आपल्याला चांगली पाहायला भेटते 2 संघांमध्ये. म्हणजे शेवटच्या 2 षटकामध्ये तुम्हाला चांगली धावसंख्या उभारावी लागेल. जर का पाचरल संघाला कमबॅक करायचं असेल तर 1-2 फटके तुम्हाला मोठे जर का आले या 2 षटकामध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू केला होता. पाहूया लॉंग लेगच्या दिशेने चाललाय चेंडू. ट्रॅव्हल होतोय गॅपच्या दिशेने. चेंडू पुन्हा एकदा सरळ निघून गेलाय. सीमारेषा पार, चौकार. पहा समीकरण पहा. 9 चेंडू 19 धावा. 9 चेंडू मध्ये 19 धावा तुम्हाला करणं योग्य आहे. तुम्हाला करावं लागेल. हो, पुन्हा एकदा चुकी. यष्टी रक्षकाकडून चुकी घडते आणि चेंडू सरळ निघून चाललाय. सीमारेषा पार. पंच देखील वळलेत. पंचांनी देखील हात समांतर करून सांगितलंय हा चेंडू वाईट घोषित केलाय. म्हणजे या चेंडूवरती येताना 5 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. सर यांना बघायला गेलं ना तर आपल्याला म्हणजे फलंदाजी तुम्ही चांगली केलीत. कामतवाडी संघाने फलंदाजी चांगली केली परंतु गोलंदाजीवर बिलकुल नियंत्रण नाही आहे आणि त्याचा
तो फायदा होतोय तो पाचळ संघाला. पाचळ संघाला 9 चेंडूमध्ये 19 धावा पाहिजे होत्या, पण हे बोनस भेटलाय. आणि मार्च महिना संपल्यानंतर बोनस भेटतो ना, तो याचा एक वेगळाच अनुभव आहे. पुन्हा एकदा हात खोललेत, पुन्हा एकदा अवांतर धाव, म्हणजे यांना काय बोलायला, म्हणजे बोनसवर ग्रॅच्युटी मिळते. हो नक्कीच. कुठेतरी आपण 9 चेंडूमध्ये 19 धावा असताना जर का तुम्ही एकही चेंडू न टाकता तुम्ही जर का 6 धावा देताय, तो कुठेतरी संघ तुमचा बॅकफुटला येताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा नवीन सज्ज, ओहो लेगच्या दिशेने करण्याचा प्रयत्न पाहूया. थोडंसं पायाला आदळलं गेलं चेंडू आणि सरळ एक धाव येताना आपल्याला पाहायला भेटतोय. या एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 39 या धावसंख्येवरती. 39 म्हणजे 12 धावांची आवश्यकता. हो नक्कीच. कमबॅक केलाय पाचरळ संघाने, कमबॅक केलाय. गोलंदाजाची साथ मिळालेली आहे त्यांना आणि नक्कीच हो पुन्हा एकदा हलक्या स्वरूपामध्ये फक्त स्लाइस केलाय चेंडूला. चेंडू एक धाव जाता जाता आपण पाहतोय दोघांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट होताना इकडे पाहायला भेटले. या 3 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावरती. फलंदाजीमध्ये नियंत्रण आहे. निलेश चांगला शॉट खेळला, हलक्या हाताने खेळला. त्याला माहिती आहे उंच फटका मारला तर चौकार जाण्याच्या पेक्षा तो एक बाउन्स किंवा 2 बाउन्सने हातात जाईल आणि एकच धाव भेटेल. आणि हलका कट केला आणि स्क्वेअर ऑफच्या साईडने 2 धावा करता करता तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलंय. पुन्हा एकदा गली लावण्याचा प्रयत्न बघूया. आणि हा उंच उडला फटका पुन्हा विशाल याने सीमारेषा पार धाडलाय चेंडू. षटकार डीजे. धन्यवाद डीजे. कुठेतरी चुकी आपल्याला पाहायला भेटली. कामतवाडी संघाने फलंदाजी करताना आपली चांगली फलंदाजी पाहायला भेटली, परंतु गोलंदाजीमध्ये भरपूर चुका झाल्यात. तुम्हाला या चुका सुधाराव्या लागतील. चला वळूया पुढील बॉलकडे, जिकडे आपल्याला आपण समीकरण पाहतोय. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. पुन्हा एकदा वारंवार पायावर केलेला चेंडू पुन्हा एकदा सरळ भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार.